स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही. प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात. हा आतापर्यंत इतिहास आहे. अगदी स्थानिक, त्यात राजकीय पक्ष सुद्धा अनेकदा नसतात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि ते जे प्रेझेंटेशन आहे त्याविषयी सांगितलं, ते ज्या ठिकाणी बसले त्याबद्दल तुम्ही म्हणालात, पण त्यांना जे स्थान देण्यात आलं, त्यांना बघा, त्यांना कोणी कोणाला स्थान दिलं, आरोप प्रत्यारोप कोण आरोप करणार? असं म्हणतात की जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते त्यावेळेस आमच्या नेत्यांपेक्षाही त्यांना सन्मानाची, मानाची वागणूक. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण नाही. एक लक्षात घ्या, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहे, ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून बरं का तो नजराणा अमित शहांच्या पायाशी टाकलेला आहे, त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत, आम्ही लाचार नाही कधी कोणाशी. आम्ही दिल्लीत गेलो, आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीत जातो, आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो. आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो. तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात अमित शहानी, देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आम्हाला लाचारी पत्करायची असती तर आम्ही परत तुमच्या मागे शेपटा हलवत फिरलो असतो ना, जसे इतर लोक फिरतायत. आम्ही तुमच्याशी लाचारी करायला तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमचा, आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे. आम्ही त्यातले नाही, लक्षात घ्या मिस्टर फडणवीस. तेव्हा आम्हाला या बाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. राऊत साहेब, काल वरळीमध्ये एक असा प्रसंग घडला की आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळेस नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमने सामने आले. संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिका निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत. कदाचित हा संघर्ष पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदार जे आहेत म्हणजे सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधातही गुन्हा दाखल झालेला. आमची कोणत्याही संघर्षाला तयारी आहे. जर कोणाला आमच्याशी संघर्ष करायचा असेल, मी तो सगळा विषय मला कालपासून माहिती आहे, तर कोणताही संघर्ष आमची त्या संघर्षाला तयारी आहे. जर तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतोय तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरचे शिवसेनेच्या पाचवीलाच पुजलेले आहेत ना. वरळी कोळीवाड्यामध्ये माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी सीएम पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढू. आत्ता सांगतो, फार दादागिरी करूच नका. तुमची दादागिरी इथे फडणवीसच मोडून काढतायत रोज. आणखी एक विषय असा होता की मुंबई किंवा पुण्यात आसपासच्या MMR रिजन मध्ये कबूतर हा विषय आता अस्मितेचा विषय बनला आहे. एवढी बंदी असूनही आज दादर मधला एक प्रकार आहे, लालबाग मधून एक व्यक्ती येते आहे, कबुतरांना खाणं दिलं जातं आणि असं म्हटलं जातं की आणखी 12 गाड्या येणार. गाडीच्या टपावर बसून, म्हणजे जिथे बंदी आहे तिथे ही मंडळी आता गाडीच्या टपावर. देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती मत व्यक्त करावं राज्याचे प्रमुख म्हणून. देवेंद्र फडणवीस नक्की कुठे कुठे शेपूट घालणार आहेत किंवा त्यांचं सरकार कुठे कुठे शेपूट घालणार आहे हे त्यांनी एकदा यादी जाहीर करावी. बाकी ठीक है, बोलिए क्या बात है, आप हिंदी में क्या है बताइए. नहीं, कोई टिप्पणी नहीं है. ये आप लोग तो टिप्पणी विप्पणी करना छोड़ दीजिए. उद्धव जी 3 दिन दिल्ली में थे, इंडिया ब्लॉक की मीटिंग में शामिल हुए. राहुल गांधी जी के निवास स्थान पर जो स्नेह भोजन का कार्यक्रम हुआ, वहां एक प्रेजेंटेशन दिया चुनाव वोट चोरी के बारे में. वहां हम सब लोगों वोट चोरी के प्रेजेंटेशन देखकर बहुत प्रभावित भी हुए और बहुत सी बातें महाराष्ट्र और देश की राजनीति के बारे में हमने चर्चा भी